बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। गोवंश हत्या बंदीतून बाहेर असलेले आणि कायदेशीररित्या परवानगी असलेल्या प्राण्यांच्या वाहतुकीवर स्वयंघोषित गोरक्षक आक्षेप घेत असतात। उत्तर भारतात गोरक्षकांनी घातलेल्या गोंधळामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत। आता राज्यातही हा प्रश्न उद्भवला असून उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ पोलिसांना निर्देश देत गोरक्षकांवर आवर घालण्यास सांगितले आहे। जिल्हा पोलीस प्रमुखांनी पशुधन वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यापासून खासगी व्यक्तींना रोखावे असे निर्देश दिले आहे। दरम्यान बीड जिल्ह्यासह राज्यभरातील कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीसह कत्तल बंदीचा निर्णय घेतला आहे। तब्बल महिनाभरापासून खरेदी विक्रीसह कत्तल बंद आहे। मात्र आता अजितदादांनी पोलीस प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिल्याने कुरेशी समाज काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले। कुरेशी समुदायाच्या शिष्टमंडळाशी झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी या सूचना दिल्या। या बैठकीत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी रश्मी शुक्ला यांना एक पत्रक काढण्याची सूचना दिली। जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार कोणत्याही खासगी व्यक्तींना नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश या पत्रकाद्वारे जिल्हा पोलिसांना देण्यात यावे असे अजित पवार म्हणाले। गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर कथित गोरक्षक कायद्याच्या आडून म्हैसवर्गीय म्हणजेच भाकड म्हैस आणि रेड्यांच्या वाहतुकीचे ट्रक अडवतात आणि जबरदस्तीने पैशांची मागणी करतात अशी तक्रार कुरेशी समुदायाने अजित पवारांसमोर मांडली आहे। तसेच बेकायदेशीर गोरक्षकांवर बंदी घालावी, कायदेशीररित्या परवानगी असलेल्या प्राण्यांच्या वाहतुकीला संरक्षण द्यावे, दाखल केलेले खोटे खटले मागे घ्यावेत आणि प्राण्यांच्या वाहतुकीवर घातलेले निर्बंध कमी करावेत अशा मागण्यांचं निवेदन कुरेशी समुदायाकडे करण्यात आले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.